तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. खेड तालुक्याची अस्मिता आहे, खेड तालुक्याची ओळख भीमाशंकर मुळे आहे. त्या भीमाशंकर देवस्थानच्या नावाच्या खाली आपल्या आमदारांनी आणि आंबेगावच्या आमदारांनी असा निर्णय घेतला की ते खेड आंबेगाव असं करायचं, आणि त्याला तालुक्यातनं प्रचंड विरोध होता. माझा सुद्धा त्या गोष्टीला विरोध आहे. म्हणून या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांना त्याची कल्पना असावी म्हणून आज ही बैठक आपण आयोजित केली. याचा मूळ उद्देश आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनादी कालापासून खेड तालुक्यामध्ये भीमाशंकर देवस्थान हे खेड तालुक्यातच असून खेड तालुक्यातच त्याला रस्ता होता. त्याचा इतिहास कदाचित आपल्या काही लोकांना माहीत असेल तर सांगण्याचा परत प्रयत्न करतो. ज्या वेळेला त्रिपुरासूर नावाचा राक्षस मारला आणि त्यांनी सगळ्या साधू संतांना ऋषीमुनींना त्रास द्यायचं काम केलं, त्यावेळेला सगळ्या देवांनी म्हणजे कोटी ईश्वर हे मोरगिरी या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी लिंगाची स्थापना करून शंकराची आराधना केली, आणि म्हणून त्याला कोटेश्वर मंदिर असं नाव मिळालेलं आहे. आणि त्या ठिकाणी शंकर प्रसन्न झाले आणि ते भीमाशंकरला प्रगट झाले आणि त्यांनी त्रिपुरासुराचा वध केला, आणि म्हणून ते कोटेश्वर हे मंदिर आहे. त्या कोटेश्वराच्या शेजारी अनेक समाध्या आहेत. जे घाट आहे तिथपासून पुढं सगळा रस्ता हा खेड तालुक्यातच होता. आपले लोक पूर्वी तिथनंच ये जा करत होते, पण कालाच्या ओघामध्ये तो घाट माथा असल्यामुळं त्या ठिकाणी रस्ता करणं अवघड होतं. दरम्यानच्या काळामध्ये तो फॉरेस्ट जे डिपार्टमेंट होतं त्याला वाईल्ड लाईफ तिथं जी एक खारीचा जो प्रकार आहे त्याला शेकरू म्हणतात, त्यामुळं त्या ठिकाणी त्या शेकरूमुळं त्या जंगलामध्ये इतरांना जायला बंदी घालण्यात आली, आणि म्हणून तो रस्ता होऊ शकत नाही असं आपल्याला सांगितलं. पण तोपर्यंत कोथरूडच्या पुढपर्यंत म्हणजे भीमाशंकरपर्यंत अनेक मोऱ्या त्या रस्त्याच्या झालेल्या आहेत, पाईप टाकलेले आहेत, त्याची बांधकामं झालेली आहेत. तोपर्यंत काही अडचण नव्हती. पुढे जाताना वळसे पाटील आमदार झाल्यानंतर त्यांनी तो रस्ता आपल्या भीमाशंकरपर्यंत त्या बाजूने नेला आणि त्या पायऱ्या करून खाली तिकडनं लोक उतरायला लागले. आता ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी प्रचंड फायदा उठवला आणि सगळी कामं ही आपल्या तालुक्यामध्ये करायचं ठरवलं. पूर्वीच्या काळामध्ये असाच ज्यावेळी वादाचा प्रसंग झाला तेव्हा नारायणरावची त्यांची शारीरिक चकमक सुद्धा झालेली आहे. त्यामुळं भीमाशंकर देवस्थान हे खेड तालुक्यात ते खेड तालुक्यात राहिलं पाहिजे. 2004 साली मी आमदार झाल्यानंतर आमची डीपीसीची बैठक पुण्यामध्ये होती. येणार काय डीपीसीच्या बैठकीला यायचं नव्हतं. यांनी ती गपचूप बैठक ही आंबेगावमध्ये लावली आणि सुरेश कौत्रे ते सगळे जे ब्राह्मण यांच्या मदतीने ते अध्यक्ष झाले. 10 वर्ष ते अध्यक्ष राहिले, आणि त्या कालखंडामध्ये उपाध्यक्ष कमीत कमी मला करायला ते केलं नाही, त्याने उपाध्यक्ष होऊच दिलं नाही. कायम सातत्यानं सापत्नूक वागणूक देण्याचं काम त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे. येणारा सगळा निधी तीर्थक्षेत्राचा किंवा भीमाशंकर परिसर विकासाचा जो निधी आहे तो त्याने आपल्या आंबेगावमध्ये वळवला. आज त्या ठिकाणी बांधकामं केली, त्याचं MTDCला दिलं. तिथं पाण्याची कुठली प्रकारची सुविधा नव्हती. आज आपल्याकडे भीमा नदी धरण आहे, बॅकवॉटरपर्यंत आपल्याला पाणी उचलता आलं असतं. इथं बऱ्याच गोष्टी करता आल्यापासून त्या त्याने होऊ दिल्या नाही, आणि मग सगळा निधी कसा आंबेगाव तालुक्यामध्ये वापरता येईल तो अनेक वेळा मी त्यांना सांगितलं की भीमाशंकरचा इतिहास हा कोटेश्वर आहे. भीमाशंकरची देखभाल करण्याकरता जो बोरगड म्हणून आहे तो आपल्या तालुक्यामध्ये, तिथं पूर्वी राजाने व्यवस्था करून ठेवली बोरगडावर. तिथं पाण्याच्या टाक्या, तिथं देवीचं मंदिर आहे, तिथे शंकराचं मंदिर आहे, आणि तिथं भीमाशंकरची व्यवस्था केली जायची. तिथं जे ब्राह्मण आहेत त्या सगळ्यांना जमिनी आपल्याकडे भोरगिरीमध्ये
कोथरूड म्हणून जो भाग आहे त्या परिसरामधल्या सगळ्या जमिनी तिथल्या ब्राह्मणांना दिल्या होत्या. म्हणजे सगळी व्यवस्था ही खेड तालुक्यामध्ये असताना सुद्धा जाणीवपूर्वक वळसे पाटलांनी ते देवस्थान आपल्याकडे कसं येतील त्याचा फायदा घेतला. साखर कारखान्याच्या वेळेला सुद्धा नारायण पवारांनी साखर कारखान्यांना त्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला म्हणून खातं उघडलं. मला खाली असं वाटलं की काहीतरी गडबड आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सांगितले. काल मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांची वेळ मी मागितलेली. आपण सगळे मुख्यमंत्र्यांना या निमित्तानं जाऊन भेटू, त्यांची वेळ घेऊ आणि त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना देऊ. कार्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना असली पाहिजे. बऱ्याच लोकांना आपल्या तालुक्याचा इतिहासच माहिती नाही. भीमाशंकरची नेमकी भूमिका काय, कुठनं झाली. दुसरी गोष्ट, भीमाशंकर गुप्त झाले, ते गुप्त भीमाशंकर सुद्धा खेड तालुक्यातच आहे. म्हणजे आंबेगाव तालुक्यात पुसट सुद्धा इतिहास नाही. पुसट सुद्धा कुठली खाणाखुणा नाही, सगळे खाणाखुणा या खेड तालुक्यातल्या आहे. आणि म्हणून खेड तालुक्याचं देवस्थान, त्याला खेड तालुकाच नाव राहिलं पाहिजे, आंबेगाव तालुका नाही. अशा प्रकारची आमची या निमित्तानं भूमिका राहणार आहे. आणि माझी वळसे पाटलांना विनंती आहे की आता खूप झालंय, तुम्ही अजूनही आमच्या तालुक्यावर अशा पद्धतीने अन्याय करायचे किंवा आमच्या पुढे काढायचं काम तुम्ही करू नये, एवढीच त्यांना माझी या निमित्तानं विनंती राहणार आहे. धन्यवाद. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण, वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9 8 5091 9999.